हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? गुड न्यूज आहे. MBBS BDSचा स्पॉट राऊंड हा होऊ शकतो. तर स्पॉट राऊंड कधी कंडक्ट होईल आणि कशामुळे होईल हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. ओके. सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? गुड न्यूज आहे. MBBS BDS साठी स्पॉट राऊंड हा होऊ शकतो. ओके. सो गाईज MBBS BDS साठी सीट्स या राहिलेल्या आहेत बरं का. आता सांगतो तुम्हाला सीट्स या राहिलेले आहेत. कोणत्या जागा राहिल्यात आपण ते पाहू. ओके. सो गाईज MBBS साठी IQच्या सीट्स या जास्त प्रमाणात राहिलेल्या आहेत आणि BDSच्या प्रायव्हेटच्या कॉलेजच्या सीट्स राहिलेल्या आहेत आणि IQच्या देखील सीट्स राहिल्या आहेत. तर तुम्ही डॉक्युमेंट्स तयार ठेवा. तुम्ही शेवटच्या टप्प्याला देखील BDSला लागू शकतात जर स्पॉट राऊंड कंडक्ट झाला तर. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज. 1 जानेवारी 2026 ते 3 जानेवारी 2026च्या आत हा स्पॉट राऊंड कंडक्ट होऊ शकतो. कारण की 10 जानेवारी 2026 मी तुम्हाला काउन्सिलिंगची एंड सांगितलेली आहे. तर या डेटमध्ये तुमचा स्पॉट राऊंड कंडक्ट होऊ शकतो. लक्षात समजलं. यामध्ये नोट पहा, कॉलेज लेवलवरती राऊंड होणार गाईज. सो कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला भेटणार नाही. आत्ता सांगतो तुम्हाला. ओके. यानंतर BDSचे खूप ॲडमिशन हे कॅन्सल झालेले आहेत. BDSचे ॲडमिशन हे कॅन्सल झालेले आहेत. त्याच्यामुळे आहे ना लवकरच अपडेट आपल्याला येतील. लक्षात समजलं. आणि लास्ट कोणते विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहेत? ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही असेच विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल राहतील. ओके. या व्यतिरिक्त तुम्हाला काय विचारायचं असेल तर मला कॉल करा. बाय गाईज.